मॉर्निंग बॉन्दी कशी सगळी. आज आपण आपलं फर्स्ट गावठन आवतन सिरीज मनचं एपिसोड शूट करणार आहोत आणि आपण आयले आहो मड गावठन म्हणे. तर बघूया मड गावठन म्हणे काय काय आहे. चला चला आपले सांगत. Welcome to Mud Island Christian Lane, Gauteng. Hello, hi, Alistair. Welcome to the house, Giviana. Wow, this is wonderful. We have none other than James uncle welcoming us in his beautiful mansion. It's not less than a palace. Look at this place. Wonderful. Come. Please come. गुड मॉर्निंग वेलकम. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आम्ही हाव जिमियाना म्हणी मड गावठनचे एक महान हस्ती जेम्स सर यांचं घरा आणि आपले सांगत मड गावठनचे बद्दल बोलावला. टू इंट्रोड्यूस अस टू द मड गावठन वी हॅव अ एमिनेंट panelist of guest or guest of honors if you may. So firstly we do have with us a personality who doesn't need any introduction. यांना परिचयाची काहीच गरज नाही आहे. So please if you can put your hands together for Sir James Lobo. So James Lobo is our guest of honor. With him we do have with us Arthur Lobo. We have Oliver Lobo. We have Mrs. Joan Lobo. We have Mr. Desmond D'Souza. We have Mrs. Helen D'Souza and Mr. Clifford Rodrigues. So we are going to have an exciting time here in the Mud Gauteng. Introducing you to all the guests was just a formality because you all know them, you love them a lot. Right now they're going to tell us about the Mud Gauteng and what is the cultural significance of this Gauteng. Everything, the introduction of the Gauteng with the cultural significance, how to access this is going to be given by none other than Sir James Lobo. सकाळ सगळ्यांना. आता मी आयला बैसला तुमच्या समोर दोन शब्द बोलायला. माझे राईटला वेळसावा आहे आणि माझे लेफ्टला आपली मराठी शाळा आहे आणि माझे नॉर्थला सेंट बोनावेंचर चर्च आहे आणि माझे साऊथला एअरफोर्स स्टेशन आहे. मी आता सांगते का वेसावला किंवा अंधेरीला जावाला आपल्याला बोटिंगशी जावायला लागते आणि बोरिवलीला किंवा माल स्टेशनला आपल्याला बसशी जावायला लागते. 450 वर्ष झाली सेंट बोनावेंचर चर्चला आणि आपल्या लेडी ऑफ द सिटी चर्चला 100 वर्षाचे जास्ती झाले आणि फादर लोकांना 40 फादर आपले देवळा येऊन गेल्या. त्याचे मी फार आभारी आहे. आपल्या गावामध्ये टोटल 11 क्रॉसेस आहेत आणि आमच्या गावठणमध्ये 4 क्रूज आहेत आणि ते 4 क्रूजचा मान आपण दरवर्षा करतात. आपले मड गावठन म्हणी जी रत्ने होऊन गेली त्याचं आपल्याला परिचय करणार आहे श्री आर्थर लोबो सर. मुंबई गावठण पंचायत न सगळ्यांना मला सांगायला आनंद होते का आमचे मड आयलंड किचन लेन गावठण मनी पवित्र मरियेचे कृपेने जे 4 रत्न होऊन गेली. रत्न म्हणजे श्री स्वर्गवासी नेपोलियन लुईस रिबेलो हे आपले स्वातंत्र्य सैनिक होते. म्हणजे त्यांना आपण फ्रीडम फायटर बोलतो. पहिल्याचे टायमान आपला देश स्वतंत्र नव्हता. तो स्वतंत्र होण्यासाठी त्यांना बरीच आंदोलनं ॲजिटेशन करावी लागली आणि त्यामुळे त्यांना भारताच्या रेकॉर्ड मनी फ्रीडम फायटर आणि म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांच्या रेकॉर्डला त्यांचं नाव आहे. बिजा रत्न आपले आमचे गावठण मनी जन्माला आले ते म्हणजे स्वर्गवासी सिस्टर सिसिलिया व्हॅलेंटाईन मिरांडा. त्यातून मी आपलं टोटल आयुष्य आपले धर्मासाठी वाहून घेतलेलं आहे
आणि तिसरं आमचं गावठणमनचं रत्न जन्माला आलेलं आहे फादर मिल्टन क्रिस्तोल मिरांडा, जे धर्मगुरू झालेले आहे. आणि ते धर्मगुरू आपल्या मुंबई धर्मप्रांतामध्ये तसंच वसई धर्मप्रांतामध्ये बरेच चर्चला पॅरिश प्रिस्ट म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत. त्याच्या मगशी आपले बाकीचे बी हान जे हयात हान, काही हयात नाही आहात, पण आम्हाला खास विशेष आजचे दिवसा त्यांची आठवण येते ती म्हणजे स्वर्गवासी श्री लेवनाथ जॉन लोबो यांजून आपली स्वतःची नोकरी सांभाळून जवळजवळ मड चर्च मनी 40 वर्ष क्वायर मास्टर म्हणून काम केलेलं आहे. या 40 वर्ष मनी त्यातून पहिलाचे टायमन आपले मराठी मनी लिटर्जी म्हणजे आपली काय प्रार्थनाचे हान किंवा गाणी हान ती मराठी म्हणी नव्हती, ती लॅटिन म्हणी होती. तर सुरुवातीपासून ते लॅटिन म्हणी प्रेयर करायचे आणि हिम बी क्वायर म्हणी गावाचे. या 40 वर्ष म्हणी त्यातून 40 वेरोनिकाची गाणी पोरींना शिकविली आणि 40 वेरोनिका त्यातून तयार केल्या. त्यांची बी मी आज आठवण करते. तसंच आज सांगायला आनंद होते का आमचे या मड गावठण मनी एक कुटुंब आहे जे नेहमी आदरातिथ्य आणि डोनेशन देणग्या देण्यासाठी नेहमी तयार असते. आणि ते कुटुंब म्हणजे श्री जेम्स श्री लोबो आणि त्याची फॅमिली. ते पहिल्यापासून मदतीसाठी पुढे येतात. आपल्याला खबरच असेल की आपले मुंबई सिटीमध्ये जवळजवळ दहिसरपासून तर बँड्रापर्यंत आणि भाईंदरपासून तर गोराय मनोरी या गावामध्ये आतापर्यंत बरीच ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशन झालेली आहे. या ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशनला श्री जेम्स लोबो यांची मोठी देणगी दरवर्षी असते. त्याचप्रमाणे श्री जेम्स लोबो हे आपली ईस्ट इंडियन बोली भाषेमध्ये मिसा होण्यासाठी त्यांजून आणि त्यांच्या टीमनी बरीच मेहनत घेतलेली आहे. आणि त्याप्रमाणे कुर्ला सिटीमध्ये पहिलं ईस्ट इंडियन बोली भाषेमध्ये मिसा झालता. त्या मिसाला आपले कार्डिनल ऑझुल ग्रेशियस हे मिसाला होते, त्यातून तो अर्पण केला. आणि त्या मिसावर श्री जेम्स लोबो यांचा सत्कार बी कार्डिनल ऑझुल ग्रेशियस यांचे हस्ते झालेला आहे. त्यामगशी मरोल गावामध्ये दहिसर गावामध्ये बी ईस्ट इंडियन मिसा झाली. या सगळे मिसांना त्यांचा सिंहाचा वाटा असते. आणि जवळजवळ कोण त्यांचे मेरे मदतीसाठी येतात ते नेहमी त्यांना मदत देणगी देवाला तयार असतात. त्याचप्रमाणे आमचे स्थानिक गावामध्ये बी त्यांतून गरीब आणि गरजू लोकांना चिकार भरपूर आर्थिक मदत केलेली आहे. ज्यांना अचानक हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा एखादं अचानक ऑपरेशन असेल, तसंच कोणाला घर रिपेअर करायचं असेल, नवीन घर बांधायचं असेल, काही जणांना नवीन उद्योग करायचा असेल, काही पोरांना शिक्षण घ्यायला पैसे नाही, त्यांना जर फी त्यांची भरायची असेल तर ते नेहमीच तयार असतात. तसेच त्यांचे मच्छीमार मित्र बी बरेच हान, त्यांना बी त्यांचे धंद्यासाठी किंवा त्यांचे बोटीसाठी मदत लागली ते त्यांचे मेरे येतात आणि ते त्यांना नेहमीच मदत करीत असतात. अशाप्रमाणे आमच्या या ख्रिश्चन गल्लीमध्ये महान गौरव करण्यासारखी माणसं जन्माला आलेली आहेत. बायबलमध्ये सांगितलेलं आहे का तुम्ही ज्या मापाशी द्याल त्या मापाशी तुम्हाला मिळेल. जेम्स श्री लोबो हे आपले जेजूचे
आणि वेलंकणी मातेचे भक्त आहात. त्यांची त्याच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. त्यासाठी ते दरवर्षा वेलंकणी मातेच्या पायाशी जातात. तसंच ज्या भाविकांना मद्रासला वेलंकणीला जावायला परवडे नाही त्याच्यासाठी भी ते स्वतःचे खर्चाशी दरवर्षा त्यांना माऊलीचे पायाशी घेतली जातात. आता त्यांचे जेम्स लोबो यांच्या पायावर पाय ठेवून त्यांचा सुपुत्र जेफ्री लोबो आणि त्यांची सुकन्या जमैका डिलिमा या बी त्यांचे जेम्स लोबोचे पाय टाकून मदत करायला तयार असतात. आपल्याला खबरच आहे की मार्च 2020 पासून सगळी स्टेजवरची कॉम्पिटिशन बंद झाली आहे, कारण सगळे तेव्हा लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान आपले मुंबई गावठण पंचायत यांतून ऑनलाईन ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशन ठेविलं. या ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशनसाठी जेफ्री लोबो आणि जमैका डिलिमा यांतून स्पॉन्सर केलेलं आहे, भरीव मदत केलेली आहे. आत्ताच रिसेंटली काही दिवसा अगोदर एल्विस मल्टीमीडिया यांचे श्री नेल्सन पटेल यांतून बी इंटरनॅशनल लेवलवर ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशन ठेविलं. या इंटरनॅशनल सिंगिंग कॉम्पिटिशनला सुद्धा जेफ्री लोबो यांतून बरीच मदत केली आणि त्यांचा स्पॉन्सर म्हणून त्याला त्यांची स्लाईड बी दाखवली गेली होती. थँक्यू. In an eastern village, we all had different occupations. Some were kulbis, bhandaris, farmers, toddy tappers, fishermen, कोली folks. मड आयरन मनी काय काय व्यवसाय होतं ते बोलणार आहे मिसेस जॉन लोबो. पहिलाचे वाडवडील शेतकरी होते. ते शेती लावित होते आणि त्यांचे मायपाय आमचे मायपाय सगळी शेतकरी आणि शेतामध्ये काम करत. भाजीपाला हा त्यांचा व्यवसाय धंदा होता. भाजीमध्ये झिबूर, पडवल, घोसाले आणि भेंडी या प्रकारचे जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये ते लावत होते. ज्यांजून आपलं मड गावठणसाठी खूप नाव वरती केलं आहे त्याचा परिचय देणार आहे श्रीमती हेलेन डिसूजा मॅम. We have in a mud island nice Gauten achievers who are playing the football at a very prestigious level. I introduce you to Mr. Shannon Pereira, who will speak about himself. Me, Shannon Pereira, have represented a Maharashtra state team in the most prestigious tournament, that is the Santosh Trophy, and I've been playing for Air India for past 2 years. We have 2 football players who have also achieved some talent in our mud island. One, Gavin Lobo, and the other, Vivian Colas. They will speak on the mud island here. Okay, me, Gavin Lobo, and Vivian Colas. We have played at Mumbai District Football Association for a very long time, and we are still continuing to play still at a very high level. Me, Vivian Colas, even I am playing for the Mumbai District Football Association, and currently I am playing with the teleperformance company for the Mumbai District Football Association. We have Sherwin Pereira, who is also a very great football player. Hi, I'm Sherwin Pereira. I've played for the Under-18 I-League and Mumbai District Football Association. आमच्या गावांमध्ये सगळे गावांमध्ये सण साजरा करता. मड गावठणमध्ये खंयची खंयची सण साजरा करता त्याच्याबद्दल बोलणार आहे मिस्टर ऑलिव्हर लोबो. ओव्हर टू यू. गुड मॉर्निंग. मुंबई गावठण पंचायतचे मी आभार मानतोय. ते आज आमच्या गावात आयल्यांना आमच्या गावाबद्दल माहिती घेण्यासाठी आयल्यान त्याच्याबद्दल ॲरिस्टर यांचे मी खूप आभार मानतोय आणि त्यांची टीम. आता मला मोका मिळाला आहे बोलायला आमचे गावांचे जे ईस्ट इंडियन सण आहे ना सण ते सणाबद्दल मला बोलायला जो मोका दिला आहे त्याबद्दल मी आमच्या कमिटीचे आभार मानतोय. आणि ॲक्च्युली आपले ईस्ट इंडियन कमिटी आपले ईस्ट इंडियनचे सण जे असतात सण म्हणजे नॉर्मल ईस्ट इंडियन सण ते पहिला जानेवारीशी धरू. आता जानेवारीचे आमच्या गावात सेंट बोनावेंचरचा सण असते जानेवारीचे 2nd संडेला.
तो आम्ही दर वर्सा सेकंड संडेला सेलिब्रेट करता न ते बीजे दीस त्या सणाचे बीजे दीस आमचं 9 वाजता एक मीस असते स्पेशल मीस कारण आमची गावांची सगळी माणसं त्या सणाचे दीस बिझी असतात चर्चमध्ये सकाळची 4 म्हणजे अराउंड 5 o'clockशी ते रातचे 8 वाजेपर्यंत ते आम्हाला एन्जॉय करायला मिळे नाही ते आम्ही त्या दिवसा बीजे दीस 9 वाजता एक स्पेशल मीस ठेवतो आमचे गावकऱ्यांसाठी म्हणजे मग त्या दिवसा सगळी आमचे गावकरी येतात मग त्या मिसाला मजा करतात मीस कपडा बँड बीन वाजतात मग आम्ही घरा येतो खाता पिता एकदम मस्त मजा करता असा तो बारेचा सण असते आमचा त्याच्यापेक्षा विजा सण येते तो इंत्रुज आता इंत्रुज म्हणजे काय आपला लेंथ ना आपला कोरिझम येवाचे पूर आयतवार मस्त खावा पिवायचा असते तो इंत्रुज आम्ही आमच्या क्रॉस लेन आहे ना समोरच त्याला आम्ही एकवट येतो गावकरी आम्ही म्हणजे रांदितो थोडी घेतो बी असं काही नाही मस्त बँड बी आणून आम्ही नाचतो ना आमच्या आजूबाजूच्या लोकांना बी वाढतो अशी आमची 300-400 लोक असतात आणि इंतूज आवडे मजा करता ना का धमाल आमची बरे कॅसेट बी आहे ती बघायचं ते सांगा आम्हाला आम्ही दाखवू त्याच्या मगशी येते आमचा आमचे देवळाचा सण हा लेडी ऑफ द सी चर्च तो लेडी ऑफ सी चर्च मेच्या सेकंड संडेला असते दरवर्षी आम्ही एक ठेवलं आहे मेचे सेकंड संडेला म्हणजे सगळ्याचे आठवणीन राहील तो कारण डेट बदलली तर मग कन्फ्यूज होते ते मेचे सेकंड संडेला लेडी ऑफ सी आम्ही साजरा करता 2-3 मिसं असतात मग ते आमच्या ज्या पोऱ्या बेना वराडल्या ते आपापले घरा येतात समजलं ना ते घरा येतात ते मम्मी डॅडी सांगा ते मस्त मजा करतात 2 दिवस मगशी जातात असा जो आमचा पॅरिश फीस्ट त्याच्या मगशी आम्ही जाता पूर्व 15 जुलै सेंट बोनाव्हेंचर परत तो आमचा प्रॉपर डे आहे सेंट बोनाव्हेंचरचा 15 जुलै सगळ्यांना माहिती असेल बरेच लोक येतात त्या मिसाला 9चं मिसा असते 15 जुलैला त्या दिवसा बी आम्ही सेलिब्रेशन असते मग मिसाच्या पक्षी बँड असते अशीच मजा असते आम्ही गावात येतो परत मजा करतो ते खपलं का मग परत आपल्या इस्टेनचा बिजा एक सोला येते सांगा काय आता ऑक्टोबरमध्ये आपला आगेरा येईल आगेरा माहिती आहे ना आगेरा भात कापाची आता भात कापाचे म्हणजे काय आपले वार वडिलाचे टेमात जी पहिली जी आपण हे देता देवलाला मान देता ते आपल्या वेळी पहिला काय नव्हतं नाही भातच होती ते भात कापायचे पहिला देवाला आपण अर्पण करायचो अर्पण करत तोच सण आहे तो म्हणून त्याला बोलतात आगेरा तो आगेरा सण आता ऑक्टोबरमध्ये येवाच आहे आमचं एक चॅपल आहे डिवाइन मसी ते आमचे फेरी रोड आहे ना वॉर्सॉ फेरी रोड ते आम्ही एक चॅपल आहे बारका ते आम्ही ते भात देतो न ते आम्ही ब्लेसिंग करतो भाताचं न त्यांची आम्ही येतो मिरवणूक म्हणी बँड अशी न लेकऱ्याशी अख्खे गावकरी अशी ते भात घेते लेकऱ्यामध्ये बँड 2-3 बँड असतात त्या बँडाच्या सांगा ते आम्ही देवळाला येतो आशीर्वाद मक्षी मिसाच्या मक्षी ती भात आम्ही सगळे फॅमिलीला एक 4 देतो ऐसा यो आपले ईस्ट इंडियन सण असा हे असे ईस्ट इंडियन सण आणि आपले विजय हा ना आपले म्हणजे आता ईस्टर आहे क्रिसमस आहे ते ऑल ओव्हर आहे पण हे ईस्ट इंडियन सण जे परफेक्ट आपले मायभूमीचे नाही बोलतो आपण ईस्टर्न बोलतो ना ते ध्यानात ठेवा हे आपले 4 सण मड गावाचे हे 4 सण लक्षात ठेवा ओके बाय थँक्यू हे दर्या माताचं देऊळ आहे आणि या देवळाला 115 वर्ष झालेलं आहे हे आमचे पॅरिश प्रिस्ट आहात फादर गोन्सालो परेरा यांना 3 वर्ष राहायला हे आमचे लेडी ऑफ द सी देवळाला आणि 4थं वर्ष चालू आहे दर्या माता चर्च मड 1905 साली उभारलं ह्या देवाला 115 वर्ष झाली इथं बहुतेक शेतकरी बांधव आणि कोळी बांधव असं मिश्र समाज आहे आणि सर्व गुण्यागोविंद राहतात आणि हा एकदम धार्मिक आणि प्रेमळ असा समाज आहे आणि आमच्या पॅरिशमध्ये पुष्कळ अशा सांस्कृतिक आध्यात्मिक सर्व तऱ्हेचे कार्यक्रम होत असतात अँड आय एम हॅपी टू बी हिअर गुड मॉर्निंग एव्हरीबडी आम्ही या आता मडचा आमचा ग्रुप यो क्रॉसच्या वेळी उभा राहिला आहे यो आमचा क्रॉस खूप जुना म्हणजे या क्रॉसला आज 101 वर्ष कंप्लीट झालेलं आहे
आणि सेकंड इयर 102ला सुरुवात झाली. या क्रॉसला खूप काही मोठा इतिहास आहे. आणि त्याचबरोबर आता सध्या आपली जी बी वराडं होतात, एक बी वराडायचं नाही का या क्रॉसला मान देत नाही. सगळ्यात पहिला जी बी वराड होतात, शनिवार जो मोयाचा पाणी असते त्या मोयाच्या पाण्यासाठी सगळे लोक वाजत गाजत बँडाशी या क्रॉसच्या मध्ये येतात आणि मेणबत्ती पेटितात. आपले येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात का त्यांचा सोला बरा जावा, असं त्यांच्या मनामध्ये खूप इच्छा असते. आणि त्यांच्याप्रमाणे येशू ख्रिस्त आपली त्यांची इच्छा पूर्ण करते. त्याचे मक्षी लोक घरा जातात, मांडवर मजा करतात. तसेच यो क्रॉस जेव्हा बांधिला तेव्हा आमचे सगळे लोक एकेमेरे आले. आणि ही बघा ही पार्टी आहे, हे बांधायला क्रॉस फंड आल्डेमार क्रॉस फंड या म्हणशी यो क्रॉस बांधला गेला. या क्रॉसचे एक वैशिष्ट्य म्हणजे आणखी जाणारा प्रत्येक माणूस कवा अख्खे मोबाईलला जाते तो क्रॉसची खून केल्याशिवाय आणखी पार होई नाही. प्रत्येक माणसाला या क्रॉसवर पक्का भरोसा आहे. पहिल्याची माणसं बी गाडी बिरी जावाची तेव्हा पहिला या क्रॉसला वंदन करून जावाची, बाबा आम्ही चाललो तेव्हाची गाड्यामध्ये जावाची, आम्ही चाललो आम्हाला सुखाशी परत आण. आज बी ती परंपरा चालू आहे. माणसं जी बी कामाला जातात ती आणखी देवाचं नाव घेऊन जातात, त्याचं दर्शन घेऊन जाताना परत सांगते येताना ते आभार मानितात. आणि यो येशू ख्रिस्त आपल्या सगळ्या माणसांना बरोबर सांभाळते. वर्षी 15 मेला ह्या क्रूस उभारणीला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि हा शताब्दी वर्ष साजरा करण्यासाठी आम्ही बिशप जॉन रॉड्रिग्सला आमंत्रण केलं होतं. ते आले, ह्या क्रूसाला आशीर्वाद दिला, रोजरीची प्रार्थना केली आणि मिसा अर्पण केली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. हा पण एक ऐतिहासिक क्रूस आहे जो 1931 साली बांधलेला होता मड विलेजर्स ग्रुप यांनी. आणि इकडे याचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे जे लोक आहेत इकडे येऊन चांगली विश्रांती करतात आणि या कुर्साजवळ प्रार्थना पण करतात. आणि सालाभरप्रमाणे इकडे एक रोजरी होती मे महिन्यात. This is our family cross, which was built somewhere around 1880s. It was built by our great grandfather. We recite the rosary in May every day, and 29th May is celebrated as our annual family rosary. On that day, we have our neighbors also who join in, and we gather as a family and we have a meal together. That is how we celebrate the annual rosary. D'Souza cross on behalf of everyone. This cross was built 160 years ago by Mr. Intur D'Souza on his ancestral property, and which is next to his house. Many people of different faiths were worshipping it, and in the olden days they had not inscribed any date over it. So in the year 2005 we just shifted it behind so that this area would be expanded for our cultural activities of our community. So we have this Gautan meetings, SSC meetings, Intrus party and so on. हे आमचं कुटुंबाचं जुनं घर आहे. हे घर 1887ला बांधलं होतं. तेव्हा आमचे ग्रेट ग्रँडफादर आयलं या घरामध्ये रेत होती. त्याचे बक्षी मी, माझे डॅडी आणि मम्मी, माझा भाव ऑलओव्हर, लेवरात माझा गॉडफादर, जोस्पी 90 जी 1963ला वाढली ती, आम्ही तो जलबलोबीत होतो. आणि बक्षी अंकल लेवनाथ माझा गॉडफादर न फ्लोरेंटी वरती आयला फर्स्ट फ्लोरवर रेवाची आणि आम्ही खाली रेवाचो ग्राउंड फ्लोरला. हे नवीन स्ट्रक्चर आम्ही 2017ला बांधिलतं. आणि त्याच टायमाला ह्यो ग्रोटो बी
आम्ही रिनोव्हेट केला. अंकल तुम्हाला एक विचारायचं होतं, यस घरान य जुनं घर जे आहे जेम्स लोबो अंकलचं, या निमित्ताने तुम्ही आणि ऑलिव्हर बारकी अशी मोठी झाली, तुमची वराडं आयला लागली, कैसं वाटते, काय फिलिंग काय आहे यामध्ये? फिलिंग म्हणजे त्या टायमाला वराडं घरं व्हायची, हॉल बिल नव्हता. आता फॅशन झाला हॉलची. माझं बी वरात घरा लागलं. घरं म्हणजे या लेडी ऑफ द सी चर्चमध्ये आयला मांडलं होता. माझ्या भावाचं बी घरा वरात लागलं वाकोला देवला. रिसेप्शन आहे ना, तिचं रिसेप्शन त्याला होतं, सकाळचं सांजचं रिसेप्शन ऑल ओव्हरचं आयला होतं. आणि काय जुनी यादी हान तुमची या काय ऐशी वार्ता जे तुम्हाला हशीता, तुम्ही बैसल्या वार्ता करता, अरे ऑलिव्हर तुला माहित आहे त्या टायमाला आपण काय केलं, आणखी कैसं कंची आपण आंब करावचो, काय करावचो. नाही याचे वाटाला फ्रायडेला आम्ही डुकर धरायला गेलो. ते डुकर पळाला, ते धरता मी गेलो डुकर धरायला, नाही का ठेस लागली, माझा अंगठाच फुटला अख्खा. कल्लास बुट घालायचे वांदे. बेसमेंट होतो मी, मग मॅल्कमला बेसमेंट केला. अशा वार्ता. वेलकम. आता आपण आयल्या यरंगलचे देवलान, सेंट बोनाव्हेंचरचे देवलान, आणि सगळ्यांना माहीत आहे की यामध्ये काय होतं. जे फीस्ट आहे बाराईचं सण, जे सेकंड संडे ऑफ जानेवारीमध्ये आपण सेलिब्रेट करतो, आणि या देवलान अवरी मजा, अवरा आवाज आणि अवरा भक्ती बघायला मिळतं आपल्याला, की मी काय बोलूच नाही शकत, कारण खूप आयला मजा येतं. सेकंड संडे of January is when we celebrate the Baraitza Sun, wherein we have people offering masses. There are continuous masses being offered here, and once the masses are over, they go for the veneration with Saint Bonaventure. And when you step out on the beach, that is where the fun is. It's a complete fair, to be really precise. It is colorful, it's full of noise, fun, frolic. People come here far and wide corners of Mumbai on their tongas, on their buses, cars, and come here and have a field day. They cook here, they enjoy themselves and have a great time here. And yes, thanks to the villagers and the Gautankars of the mud, they really put in a lot of effort. Following that, the next day is when they celebrate the feast here again. The main feast of this church though is on the 15th of July. There is also a lot of legends behind the miraculous power of Saint Bonaventure. And to tell you more about it, we have Jamaica de Lima. She's going to go ahead and completely cover why this church is so special, and whatever whatever you ask for from Saint Bonaventure, most of it is delivered to you, and that is the miraculous power of Saint Bonaventure. Through his intercession, to his interceding, a lot of people have got their dreams and their wishes fulfilled. So if you can make it on the second Sunday of January, that's the Yarangal feast or the Baraitza Sun, or else in the second week of on the 15th of July, these are the two specific dates you can really enjoy it. Other than that, also the parishioners and the parish priests have gone ahead and had this wonderful offering of people who can come here as a picnic, so that you have facilities where you can go ahead, come with your whole friends and families and enjoy a great day here. You can have you can go ahead and pray, and then there's a beach just opposite, so you can just enjoy it. This is an understatement if I say that this is a heritage structure. It is a really beautiful structure inside, and we will step into it and see the splendors of this wonderful Saint Bonaventure Church in Yarangal. Let's step in. Come on. संत बोनावेंचरा कवितो आम्ही तुला, भूषण झाला जगताला. Faith can move mountains, and Mud Gautam is a prime example. खूप वर्षापूर्वी एक गोयकरी जोडपा मड गावटनला देवाला आहे. त्यांच्या वारडाला बरीच वर्ष झाली. कोण परमेश्वराने त्यांना पोराचा बेस नव्हता दिला. त्यांच्या बाजूला देवाची एक पावलीन मिरांडा माय. त्या माईने त्यांना सांगितलं, तुम्ही संत बोईफोडच्या पायाशी जा आणि लजार करा, तो तुम्हाला पावेल. And that is exactly what happened. Mr. and Mrs. Michael D'Souza were soon blessed with a baby boy.
and they aptly named him Bonaventure. And today, even after all these years, we come every year without fail to venerate our patron saint and thank him for his abundant blessings. कैसा वाटलं तुम्हाला फर्स्ट एपिसोड गावठण अवतनचं? मठ गावठणमध्ये मी आणि माझी टीम आयल्या आणि आम्हाला खूप बरं वाटलं आणि आम्ही आभार मानित आहोत जेम्स लोबो सरांचं, आर्थर लोबो सरांचं, ऑलिव्हर लोबो, डेस्मंड डिसूजा, हेलेन डिसूजा, मिसेस जॉन लोबोस आणि क्लिफर्ड रॉड्रिक्स. मी मुंबई गावठण पंचायतच्या तर्फे तुम्हा सगळ्यांचं थँक्यू बोलू इच्छितो. आपली टीम ही जी हाय टीम ज्यांतून आम्हाला गावठणबद्दल खूप बरं बोललं आणि दाखविलं. थँक्यू सो मच टू ऑल यू वंडरफुल पीपल. Please do visit our Gauthan again.